तर आपण आपल्या आयुष्यामध्ये बघा आपले जे संबंध आहेत प्रत्येकाबरोबर चांगले वाईट असे असतात. पण प्रत्येक वेळी हे आपण आपल्याला या गोष्टीचा अनुभव आणि त्या व्यक्तीबरोबर काहीतरी आपल्याला कार्मिक लेसन शिकायचे असतात. प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला त्रास होत आहे, दोन व्यक्तींमध्ये जो सफर होत आहे कर्म त्याची असतात. हा पॉइंट लक्षात ठेवा. आज दोन व्यक्तींमध्ये जो सफर होत आहे कर्म त्याची असतात. कारण आपण सफर का होत आहोत, कारण जे काही पॅटर्न आहे, जे काही लेसन शिकायचे ते आपल्या आतमधल्या प्रोग्रामिंग मध्ये आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण या प्रोग्रामिंगला आपल्या आतमधनं चेंज करू तेव्हा आपले संबंध बाहेरच्या जगाशी चांगले होतात. पण हे अनुभव आपल्याला घेण्यासाठी आपणच ती परिस्थिती निवडलेली आहे. हा पॉइंट पहिल्यांदा लिहून घ्या. आयुष्यामध्ये नात्यांमध्ये जे कटू अनुभव येत आहेत ती परिस्थिती मी स्वतःच्या इव्हॉल्युशनसाठी मी स्वतः निवडलेली आहे. कारण मला आयुष्यामध्ये रिलेशनशिपमध्ये हा लेसन त्या व्यक्तीकडून शिकायचा होता. हे ठळक अक्षरामध्ये लिहून ठेवा. म्हणजे जेव्हा जेव्हा लाईफमध्ये कुठेही तुम्हाला रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम दिसतील, बाहेरच्या, घरातल्या, ब्लड रिलेशनमध्ये कुठेही, तेव्हा तुम्ही कोणाला ब्लेम करणार नाही, तर तुम्ही एक्सेप्ट कराल की कुठेतरी मला हा लेसन शिकण्यासाठी मी ही परिस्थिती निवडलेली आहे. ठीक आहे. आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय? कॉन्शियसनेसच्या लेवलला हाय करणं, ही एक जर्नी आहे. म्हणून जेव्हा तुमच्यामध्ये अशा प्रकारचा एक्सेप्टन्स येईल तेव्हा तुमची एनर्जी तितकी हाय होईल. तुम्ही मी तुम्हाला मला आठवण करा की ग्रुपवरती स्केल टाकाय पोस्ट करायला, मॅडम ग्रुपवरती स्केल पोस्ट करा असं फक्त टाका. स्केल काय असतं माहिती का? व्हायब्रेशनचे स्केल आहेत आपल्या. तर आनंद, उत्साह, पॉझिटिव्हिटी, चांगले विचार, प्रेम, दया, चांगल्या भावना, ही जी स्केल आहे ना, ही व्यक्तीच्या लाईफमध्ये आनंद निर्माण करते. त्याची ग्रोथ होते, त्याने त्याचा सोल इव्हॉल्व होत असतो जेव्हा त्याच्यामध्ये हे असतं. या सगळ्या भावना जागृत असतात. पण जेव्हा हेट्रेड, जलसी, ॲग्रेशन, कॉम्पिटिशन, कंपॅरिझन, सतत त्याला अपमान फील होणं, दुसऱ्यांकडनं अपेक्षा सतत आणणं, सतत दुसऱ्यांचा राग करणं, सतत फिअर असणं, फोबिया असणं, ट्रॉमा असणं, सतत वाटत राहणं की माझ्याबद्दल हे लोक कोणीतरी काहीतरी वाईटच विचार करतंय, अशा ज्या सगळ्या भावना आहेत या तुमच्या सोलच्या एनर्जीला डाऊन टू अर्थ करतात. म्हणजे खाली खाली घेऊन जातात. तुम्ही अपलिफ्ट होण्यापेक्षा एक एक स्टेप खाली जात असता. म्हणून जेव्हा तुम्ही हायर कॉन्शियसनेस, हायर व्हायब्रेशनच्या अशा गोष्टी शिकत असता तेव्हा तुम्हाला स्वतःवर हे काम करायचे. कारण दुसऱ्यांबद्दल काहीही मनात वाईट विचार करून दुसऱ्याचं वाईट नाही होणार आहे, आपलं वाईट होणार आहे. हे पहिले ही भावना मनामध्ये फिट करा. बऱ्याच वेळेला आपण इतरांशी आपल्याला वाईटपणा घ्यायचा नसतो म्हणून समोर आपण खूप चांगले वागतो, पण मागणं आपण त्या व्यक्तीला खूप टोचत असतो, खूप टॉर्चर करतो, त्याच्याबद्दल खूप लहान मोठ्या का होईना काही ना काही तक्रारी आपल्या मनामध्ये असतात. पण ते झाल्यामुळे होतं काय, ऍक्च्युली ते झाल्यामुळे तुम्ही खाली जात असता, तो व्यक्ती नाही. तो त्याची वाढ करतोय पण तुम्ही खाली खाली येत आहे. तर आपल्यातल्या या पॅटर्नला पहिल्यांदा आपल्याला चेंज करायचंय. ओके. आपले संबंध आपल्या आत्म्याच्या उत्क्रांतीबद्दल म्हणजेच सोल इव्हॉल्युशन बद्दलच्या सर्वात महत्वाच्या तपशिलांची माहिती देतात. कारण ते आपल्या जीवनात अनेक धडे, अंतर्दृष्टी आणि उद्देश घेऊन येतात. कारण तुम्ही जे पण रिलेशनशिप तुमच्या लाईफमध्ये आज आहेत, जी नाती आहेत, ही तुम्ही तुमची सिलेक्ट केलेली आहेत, ही तुम्ही तुमची नाती ठरवलेली आहेत. संबंध हे आपल्या जीवनातील मुख्य विषय आहेत आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपल्या संबंधाचे उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांशी जोडलेलो आहे. आत्म्यासाठी प्रेम ही नक्कीच एक शुद्ध जोड आहे, पण अनेकदा आपण अशा भावनिक ऊर्जांशी देखील जोडले जातो ज्या फारसे आरोग्यदायी नसतात, कारण आपल्यासाठी त्या चांगल्या नसतात.
जसे की राग, दुखापत, नकार, दुःख, तिरस्कार, म्हणजे ज्या ह्या आपल्याला सगळ्या माहिती आहेत, ह्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, पण तरी पण आपण म्हणतो ना, कळतंय पण वळत नाही, अशी आपली स्थिती होते. तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या लाईफ मधनं या सगळ्यांना लांब करायचंय. आपण इतरांशी कसे वागतो आणि इतरांना आमच्याशी कसे वागू देतो, हे दोन मुख्य मार्ग आहेत. की समोरचा आपण त्यांच्याशी कसे वागतो किंवा समोरचा आपल्याला कसा आपल्याशी वागतोय, पण आपण काय रिॲक्शन देतोय, कर्म तिथे आपली असतात. तुम्ही तो काय करतोय ती त्याची कर्म, तुम्ही काय रिॲक्शन देताय ही तुमची कर्म, असं असतं. त्यामुळे आपल्याकडनं कुठलंही निगेटिव्ह रिॲक्शन होणार नाही याची वेळोवेळी काळजी आपण घ्यायची. खरे उद्दिष्ट हे आहे की आपण स्वतःचा सन्मान करावा आणि इतरांकडूनही तोच सन्मान मिळवावा. आपल्याला लाईफमध्ये जेव्हा समोरना अपमान मिळतोय, आपल्याला कोणी रिजेक्ट करतंय सतत, आपल्याला कोणी विचारत नाहीये, आपल्याला व्हॅल्यू नाहीये, आपल्या कामापुरती वापर करत आहेत प्रत्येक जण, या जेवढ्या भावना तुमच्या मनामध्ये जेव्हा येतात ना, तेव्हा समजायचं की आपण स्वतःच्या सेल्फ लव्ह मध्ये आपल्या कमतरता आहे. आपण स्वतःवर प्रेम करत नाही आहोत, म्हणून आपल्याला बाहेरनं तेच मिळत आहे. कारण मी नेहमी काय सांगते, जे तुमच्या आत आहे तेच तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये दिसणार. हा एक पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, हा लिहून ठेवा. म्हणून जर तुम्ही तुमच्यावर प्रेम केलं, तुम्ही तुमचा रिस्पेक्ट केला, तुम्ही तुमच्या नको असलेल्या अहंकाराला काढून बाजूला ठेवलं, तर तुम्हाला बाहेरच्या जगामधनं पण तेच मिळणार. जर तुमच्यात अहंकार असेल तर समोरनं तुम्हाला अहंकारच मिळणार. तुमच्यात प्रेम असेल तर समोरनं तुम्हाला प्रेमच मिळणार. तुमच्यात स्वतःबद्दलचा रिस्पेक्ट असेल तर तुमचं वागणं इतरांशीही रिस्पेक्टफुलच असणार. आज जर तुम्ही 4 लोकांविषयी उगाचच गॉसिप करताय, तर ते गॉसिप तुमच्या वाट्याला ब्रह्मांडाकडनं असंच फिरून येणार. कारण आपलं युनिव्हर्स कसं आहे, पृथ्वी गोल आहे, ती गोल फिरते, इकडनं टाका इथून फिरून ते तुमच्यापर्यंतच येणार. म्हणून जे काय लाईफ मध्ये निगेटिव्ह आहे ते आपल्यामध्ये मधनं कायमचं निघून जावं, याची पहिली स्टेप स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करा म्हणजे आपल्या मनाला इतकं छान आणि शुद्ध ठेवा की त्याच्यामध्ये हा कचरा नकोच आहे आपल्याला. राग, द्वेष हा सगळा कचरा आहे, हा काढून आपल्याला बाजूला फेकायचा आहे. आपण ह्युमन आहे, कधी कधी अशी सिच्युएशन येते की आपल्याला राग येतो, पण आपल्याकडे टूल काय आहे? कुठला टूल आहे? फॉरगिव्हनेसचं. फॉरगिव्हनेसचं टूल आहे, ते यूज करा. की ठीक आहे, या सिच्युएशन मध्ये माझ्या मनामधनं खूप वाईट भावना जागृत झाल्या, मला त्या व्यक्तीचा खूप राग आला, पण आता मी मनापासून त्या व्यक्तीला माफ करत आहे आणि त्याला मी त्याच्या सुखासाठी प्रार्थना करत आहे आणि त्याला मी ब्लेसिंग देत आहे. इथे काय होणार? इथे तुमचे व्हायब्रेशन पटकन वर जाणार. पण जेव्हा तुम्ही अशी भावना, त्याने माझ्यावर असं केलं ना, आता त्याची कशी वाट लावते, हे जे आहे ना, हा जो शब्द, हा समोरच्याची वाट नाही लावत, हा आपली वाट लावतो. त्यामुळे हे आपल्यामधनं काढायचंय. आपल्याला जर व्हायब्रेशन हाय करायचे तर या सगळ्या कचऱ्याला आपल्यामधनं बाहेर टाकायचे. ओके. आपले सर्व संबंध कर्मावर आधारित आहेत. फक्त एवढा फरक आहे की काही संबंध सकारात्मक कर्माने भरलेले असतात आणि काही नकारात्मक कर्माने. यामुळे आपली नोंदवही म्हणजे आपलं आकाशिक रेकॉर्डचं बुक आणि जे पॅटर्न्स आहेत रिलेशनशिपचे ते ओपन होतात. आपले पॅरेंट्स, ठीक आहे, जीवनसाथी, आपला जोडीदार, आपले लव्ह रिलेशन्स, भावंडे, मित्र, इतर त्यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत, हे हा तुम्हाला एक अभ्यास आहे आता. ठीक आहे. इथे मी तुम्हाला ठीक आहे, मी नंतर देते वेळ, आता वेळ वाया नाही घालवत. तुमचे नाते तपासा. इथे तुम्हाला नातं तपासायचंय. ओके. तुम्ही पटकन नाव घेईन, तुम्ही फक्त तिथे शब्द लिहा आणि तुमचं नाते लिहा. इथे शक्य तितक्या प्रामाणिकपणे भरायचंय. हा फॉर्म एक प्रकारे आपल्या कर्मांचा, कार्मिक रिलेशनचा.
आणि स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल कोणताही न्याय न करता भरा. तिथे लॉजिक यूज करू नका. जलद, फास्ट, थोडक्यात लिहा, पटकन लिहा. तुमच्या मनात आलेला पहिला शब्द, वाक्य, विचार, भावना तीच तिथे आली पाहिजे. ठीक आहे. अजिबात विचार करायला वेळच द्यायचा नाहीये. आता इथे शब्द आलाय आई. आईबद्दल काय इमोशन्स आहेत, पटकन लिहा, वेळ नाही घालवायचाय. स्टार्ट करा. आई डॅश. आईबद्दल जी भावना तुम्हाला येते ती पटकन लिहा. ओके. नेक्स्ट, वडील. ज्यांचे आई वडील हयात नाहीयेत पण तुमच्या मनात त्यांच्याबद्दलच्या भावना तर आहेत, ज्या पण असतील. ठीक आहे. भाऊ आणि बहीण. भाऊ बहीण. आजोबा आजी. तुमचा रोमॅन्टिक जोडीदार. ठीक आहे. तुमचा मुलगा, ज्यांना मुलगा असेल मुलगा, मुलगी असेल त्यांनी मुलगी. ज्यांना 2 मुली असेल त्यांनी फर्स्ट आणि सेकंड असं लिहा. मुलगी फर्स्ट, सेकंड. ठीक आहे. तुमचे मित्र. सहकारी म्हणजे तुमच्यावर जे तुमचे कलिग्स. जे इमोशन्स मनात आहे तेच तिथे लिहा इमिजिएटली. झालं डन. हे तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही जे तिथे लिहिलंय ना, ठीक आहे. समजा तुमचा कलिक लिहिलंय तिथे, तिथे तुम्हाला लिहिता आलं भीती, फिअर, पटकन आलं तर समजायचं की ह्या व्यक्तीबरोबर फिअर असलेलं काहीतरी आपलं कार्मिक कनेक्शन आहे, जिथे ह्या व्यक्तीपासून मला फिअर आहे. तर तो त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम नाहीये, तो तुमचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. ओके. आता नेक्स्ट घेऊया आपण. आता नेक्स्ट आहे, तुमच्या जीवनातील खालील भावना, तुमचे जे इमोशन्स आहेत ते कोणत्या व्यक्ती आणि नात्याशी संबंधित आहेत. आता आपण पहिल्यांदा नाती लिहिली आणि त्यांच्याबरोबर तुमच्या भावना लिहिल्या. आता इथे भावना दिल्यात, इमोशन्स दिलेत, ते कुठल्या व्यक्तीबरोबर तुमचे मॅच होत आहेत. फर्स्ट, प्रेम. ओके, प्रेम. आता तिथे नातं लिहा. प्रेमासाठी तुमचं असं कुठलं नातं आहे जे तुम्हाला वाटतं की हे माझं प्रेमळ नातं आहे, कोणी असू शकतं. तर प्रेम त्याच्या समोर लिहा. जे नावं आठवतील लिहून काढा. ओके. नेक्स्ट, काळजी. काळजी. नेक्स्ट, पालकत्व म्हणजे पॅरेंटिंग. पॅरेंटिंग. नंतर आहे फिअर, भीती. फिअर. भीती कोणाची वाटते लिहून काढा. राग. राग. स्वीकार, ऍक्सेप्टन्स. कोणासाठी तुम्हाला ऍक्सेप्टन्स आहे.
ऍक्सेप्टन्स, ठीक आहे, स्वीकार. न्यायपूर्वक विचार करणे म्हणजे जजमेंटल. कोणासाठी तुम्ही जजमेंटल होता? ओके, झालं इथपर्यंत? ते तुमच्या अभ्यासासाठी आहे, ते तुम्ही ठेवून द्या. आता इथे आज आपण जस्ट पद्धत बघणार आहे. आकाशिक रेकॉर्ड मध्ये प्रवेश करण्याची पद्धत हे आज फक्त मी सांगणार आहे तुम्हाला. आणि आज आपण एक मेडिटेशन करणार आहे, ड्रीम मेडिटेशन. ठीक आहे, कारण जेव्हा तुम्ही ड्रीमच्या स्टेटमध्ये जाता तर तुम्ही तुमच्या माइंडला पूर्णपणे शांत करून, जेव्हा आपण एक ड्रीम बघितल्यासारखं आपल्याला काही दिसतं, कधी कधी वाटतं ना आपल्याला झोप लागलेली असं वाटतं मेडिटेशन मध्ये आणि आपण काहीतरी पाहिलं. तर आकाशिक रेकॉर्ड एक्सेस करताना सगळ्यात पहिला नियम तुम्हाला इथे करायचा की तुम्ही कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही परिस्थितीला जज नाही करायचं. स्टार्टिंगला लगेच काय असं फटाफट तुम्हाला आन्सर्स मिळत नाही. काहींना मिळतात, काहींना नाही मिळत. तुम्हाला चित्र दिसतील, सिम्बॉल दिसतील, तुम्हाला काहीही दिसेल, त्याचं काहीतरी ते सिम्बॉलिक असतं की तुम्हाला जे काही दिसेल त्या दिसण्यावर विश्वास ठेवायचा. असं म्हणतात ना, आम्हाला दिसलं पण अजून विश्वास नाहीये की हे खरंय का, असं नाही बोलायचं. जर तुम्ही असं बोललात तर तुम्ही त्यामध्ये एक तुमची इनविजिबल वॉल क्रिएट करता. तुम्ही एक तिथे वॉल क्रिएट करता. त्यामुळे तसं नाही बोलायचं. आणि तुम्ही जोपर्यंत आत्मा पूर्ण क्लिअर नाही होत, तुमच्या माइंडमध्ये खूप काय असं भरलेलं असेल, तर आकाशिक रेकॉर्ड एक्सेस करताना तुम्हाला ऑब्स्टॅकल येणार. त्यामुळे तुम्हाला जजमेंटल ह्याच्यामध्ये व्हायचं नाहीये. मन शांत ठेवायचंय, ग्राउंडिंग करायचंय आणि स्वच्छ आणि ओपन माइंडने ते एक्सेस करायचे असतं. जे उत्तर असेल ते येईल, पण मला हेच उत्तर मिळावं अशी अपेक्षा न करता आपण रेकॉर्ड एक्सेस करायचा असतो. कारण जे उत्तर आहे आपल्याला माहिती नाही काय उत्तर आहे, काय येतंय ते बघावं. आता एक्झाम्पल देते. आजच मी एक आकाशिक जेव्हा क्लायंटचं एक्सेस केलं, त्यामध्ये त्या क्लायंट बोलल्या की मॅडम 5 वर्ष मी अनेक ठिकाणी खूप काय काय बघितले, ऍस्ट्रोलॉजर्स झाले, सायकिक झाले, असं खूप खूप सगळीकडे फिरले. मला कुठून युट्यूबवरच्या जास्तीत जास्त रेमेडीज मी केल्या, मला काही फरक नाही पडलाय. शेवटी मी जेव्हा तुमचा व्हिडिओ बघितला तेव्हा ठरवलं की आता तुमच्याकडे अपॉइंटमेंट घेऊया आणि मला तुमची आज अपॉइंटमेंट मिळाली आहे. तर त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सांगितले. रिलेशनशिप इश्यू होता. त्यांचा आकाशिक एक्सेस केल्यावर मग त्यांना असं त्या धरून चाललेल्या की हजबंड आणि मदर इन लॉ बरोबर त्यांचं पास्टचं काहीतरी कर्म आहे. कारण आपण म्हणतो ना की आपण जे कर्म करतोय असं असतंच, आणि त्या व्यक्तीबरोबर पुन्हा तो व्यक्ती येणार आणि आपल्याला ते परतफेड करावं लागतं. पण समोरच्या व्यक्तीचं जर कर्म नसेल तर तो व्यक्ती आपल्याला परतफेड करावं त्याला लागत नाही, कारण कर्म आपलं असतं. मग आपल्यात असलेला पॅटर्न दुसऱ्या व्यक्तीच्या रूपात आपल्याला भोगावं लागतं. ओके, तर मी त्यांचा एक्सेस केला तेव्हा म्हटलं की तुमच्या, त्या मला आधीच म्हणाले की या दोघांबरोबर माझं काय कार्मिक रिलेशन आहे जरा मला सांगा. काहीही कार्मिक रिलेशन नव्हतं. मी म्हटलं या दोघांबरोबर तुमचं काही पास्टचं कार्मिक रिलेशन नाही, पण पॅटर्न तुमच्या आतमध्ये. कारण त्यांच्या पास्ट लाईफमध्ये जेव्हा हुंडा वगैरे घेण्याची पद्धत होती, ते त्यांच्याकडे न मिळाल्यामुळे त्यांच्या सासरच्या माणसांनी त्यांना त्रास दिला आणि त्यांना जाळलं होतं, जिवंत जाळलं होतं. ठीक आहे, त्यांना इतकं आश्चर्य वाटलं कारण त्यांना तसं उत्तर कधी कोणाकडनं मिळालं नव्हतं. त्यासाठी त्या बोलल्या मॅडम मी तुम्हाला खरं सांगते, व्हेरी ट्रू, तुम्ही इतकं. कारण मी म्हटलं का तुम्हाला कसं कळतं की हे एकदम परफेक्ट आहे? ते म्हणाल्या कारण त्यांच्या संपूर्ण पाठीवर जळल्यासारखं पूर्ण निशाण आहे, पूर्ण त्यांच्या बॅक साईडला अर्धी पाठ भरून आणि फ्रंट साईडला स्टमकवर की असं ब्लॅक सगळा स्पॉट आलाय जन्मापासून.
त्या म्हणतात हे ते जळल्यासारखं निशाण आहे, पण सगळे म्हणायचे की पुनर्जन्म असेल, बर्थ मार्क आहे, तर बर्थ मार्क एवढूसा असतो, पूर्ण पाठ भरून नसतो. ते म्हणतात मला पटायचं नाही, मला नेहमी हे मी शोधायचे माझ्या का आले जन्म. पण हे तुम्ही मला हे परफेक्ट आन्सर आहे, ह्यातनं मला समजते, कारण ते निशाण तसंच आहे, जिथे बर्न झाल्यासारखी स्किन होते. तर त्यांना बर्न केलं आणि ती फिअर आज त्यांच्या माइंडमध्ये आहे. ती फिअर त्यांच्या माइंडमध्ये राहिल्यामुळे त्यांच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये ती मेमरी स्टोअर आहे. म्हणजे पॅटर्न त्यांच्या आतमध्ये, ते इव्हेंट अजून त्यांच्या आतमध्ये आहे आणि हा इव्हेंट त्यांच्या माइंडमध्ये राहिल्यामुळे आज त्या लाईफमध्ये त्यांनी तसंच अट्रॅक्ट केलं. मी म्हटलं मी हे नाही म्हणणार की ते व्यक्ती चांगले आहेत, तुमचाच दोष आहे. व्यक्ती जे तुम्ही सांगताय ते तसेच आहेत, पण ते तुम्ही अट्रॅक्ट केलेत कारण तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये तशा फिअर आहेत. ते पॅटर्न घेऊन तुम्ही फिरताय. तुम्ही इकडनं जरी सेपरेट झालात तरी दुसरीकडे तुमचं सेकंड मॅरेज झालं तरी सेम पॅटर्न तुम्हाला मिळणार, कारण पॅटर्न तुमच्या जोपर्यंत आत आहे तुम्ही ते कॅरी फॉरवर्ड करणार, असं असतं. ओके. तर त्यामुळे आकाशिक एक्सेस करताना आपण जजमेंट नाही करायचंय, जजमेंट लावायचे नाही. जे तुम्हाला दिसेल तेच 100% खरं असतं. हा माइंडसेट पहिला पाहिजे. ओके. तर आकाशिक रेकॉर्ड्स मध्ये आपल्याला एंटर करण्यासाठी प्रवेश करण्याची पद्धत आहे ही. एक उदबत्ती लावायची, शक्यतो चंदनाची, आणि आरामात बसायचे. हा, मध्ये मध्ये मला कधी कधी माझे मास्टर्स आहेत ते बरंच काय काय सुचवत असतात, तर जसं सुचेल आता, कारण आपली ही जास्त पुढची जर्नी आता सुरू होते, तर मी तुम्हाला गाईड करेन. तर ते पॉइंट लिहा. कापूरचं तेल मिळेल तुम्हाला मार्केटमध्ये, कापूर ऑइल. शुक्रवारपासनं सुरू करायचंय फॉर अबंडन्स अँड प्रॉस्पेरिटी. शुक्रवारपासनं रोज 2 ते 3 थेंब, कारण त्याचा खूप वास येतो, 2 थेंब तरी पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करायची एव्हरी, म्हणजे डेली, स्टार्टिंग फ्रॉम फ्रायडे. ती बॉटल आपल्या वॉशरूम मध्येच ठेवून द्यायची, म्हणजे आपण विसरत नाही. ठीक आहे. हा सगळ्यांसाठी मेसेज होता, कारण सगळ्यांना प्रॉस्पेरिटी मिळू दे, तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल सक्सेस येऊ दे लवकरात लवकर. ओके. तर आपण पहिल्यांदा एक छान चंदनाची अगरबत्ती लावायची, रिलॅक्स बसायचं आहे, ग्राउंडिंग करायचंय. ग्राउंडिंग आपल्याला माहिती आहे, आता मेडिटेशन करण्याची गरज नाहीये. ग्राउंडिंगचा अर्थ काय आहे? इमॅजिन करा तुमच्या मूलाधार चक्रामधनं रूट्स बाहेर पडतायत, ते पृथ्वीच्या खोलवर आत जात आहेत. तुमच्या पायांमधनं रूट्स बाहेर पडतायत, ते पृथ्वीच्या खोलवर आतमध्ये. आता इथे कुठलाही प्रश्न नकोय मला ग्रुपवर, पृथ्वीच्या खालून की पृथ्वीच्या वरून. जस्ट इमॅजिन पृथ्वीच्या आतपर्यंत शिरलेले आहेत आणि तुम्ही घट्ट रूटेड आहात, तुम्ही पृथ्वीशी घट्ट कनेक्ट झालेले आहात. जस्ट इमॅजिन करायचंय. यामुळे काय होतं? यामुळे तुमचं प्रोटेक्शन होतं. हॅलो. ओके. यामुळे काय होतं? यामुळे तुमचं प्रोटेक्शन होतं जेव्हा तुम्ही आकाशिक मध्ये प्रवेश करता. ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट आहे शिल्डिंग. शिल्डिंग. आता शिल्डिंग कसं करायचं? ओके. ग्राउंडिंग लिहिलं सगळ्यांनी? तुम्ही जे पॉइंट आहे ते नोट करून घ्या, किंवा रेकॉर्डिंग मी पाठवेन तेव्हा निवांत ऐका आणि लिहून घ्या, काही घाई नाहीये. आता पहिल्यांदा बघा, ग्राउंडिंग झालं. आता शिल्डिंग. शिल्डिंग करताना जस्ट तुम्हाला ग्राउंडिंग केल्यावर इमॅजिन करायचंय की जसे तुमचे जे रूट्स आहेत ते पृथ्वीच्या आतपर्यंत गेल्यावर पृथ्वीतनं एक अशी काच कशी असते तसे ऑटोमॅटिक एक तुमच्या भोवती सर्कल क्रिएट होत आहे व्हाईट लाईटचं. ओके. तुमच्या ऑटोमॅटिक तुमच्या भोवती लगेच एक व्हाईट लाईटचं सर्कल असं क्रिएट झालं आणि तुम्ही एका व्हाईट लाईटच्या बॉलमध्ये आहात. त्यानंतर तुम्हाला तुमची जी आराध्य देवता आहे किंवा आर्कएंजल मायकलला
तुम्ही जस्ट मनातनं प्रार्थना करा की आर्कएंजल मायकल, तुम्ही माझ्या या डिवाइन शील्डला पूर्णपणे प्रोटेक्ट करा. हे तुमचं डिवाइन कवच आहे, हे शील्ड आहे जे मी माझ्या भोवती माझ्या संरक्षणासाठी तयार केलं आहे. आणि मग 3 वेळा म्हणायचं लाईट ब्ल्यू, लाईट ब्ल्यू, लाईट ब्ल्यू. 3 वेळा म्हणायचं लाईट ब्ल्यू, लाईट ब्ल्यू, लाईट ब्ल्यू. लाईट ब्ल्यू मल्टिप्लाय 3 असं लिहून ठेवा शॉर्टकट. हे शिल्डिंग प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ओपनिंग प्रेयर, प्रारंभिक म्हणजे पहिल्यांदा ओपनिंग प्रेयर, आकाशिक रेकॉर्ड ओपन करावा लागतो. त्यासाठी ओपनिंग प्रेयर असते. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप एक जर्नी आहे, ती याच्यात लिहिलेली नाहीये, ती मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. ओके, तर आपल्याला ओपनिंग प्रेयर करायची असते. ओपनिंग प्रेयर झाल्यानंतर व्हिज्युअलायझेशन, म्हणजे जसं आपण ग्राउंडिंग केलं, शिल्डिंग केलं, मग प्रेयर म्हणालो, मग व्हिज्युअलायझेशन. ही एक जर्नी आहे की काय काय व्हिज्युअलाइज करायचंय आपल्याला. आता तुम्ही सगळ्यांनी पहिले बुक पेन ठेवा, कारण ते सगळ्यांचं लिहिण्यात लक्ष, तुम्ही रेकॉर्डिंग ऐकून निवांत लिहा, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी जे स्टेप सांगेन व्हिज्युअलायझेशनच्या, सगळ्यांना, बऱ्याच जणांना तुम्हाला तुमचं आकाशिक नेम सांगितलंय. ज्यांना आकाशिक नेम नाही समजले सोडून द्या, जास्त विचार करू नका. ज्यांना 2 दिसलेत त्यांना जे फर्स्ट नाव दिसलंय तेच त्यांनी यूज करायचे. ओके, कारण मनामध्ये येणारा पहिला थॉटच परफेक्ट आहे. नंतर ज्यांना आकाशिक नाही दिसलंय काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचं बर्थ नेम यूज करायचे. हा पॉइंट लक्षात ठेवा, ठीक आहे. बर्थ नेम यूज करायचे. आता या व्हिज्युअलायझेशन मेथडमध्ये काय करायचं असतं, पहिल्यांदा तुम्ही ओपनिंग प्रेयर वगैरे म्हणालात, ओपनिंग प्रेयर पुढे आहे. तुम्हाला आता ही मराठीमध्ये इथे आहेत, इंग्लिशमध्ये मी ग्रुपवर टाकते ती प्रेयर, ठीक आहे. ओपनिंग प्रेयर आपल्याला म्हणायची आहे. ओपनिंग प्रेयर बोलल्यानंतर तुम्हाला 21 पायऱ्या चढायच्या आहेत. आता ह्या स्टेप लिहून घ्या. फर्स्ट ओपनिंग प्रेयर, जस्ट असं लिहा, ग्राउंडिंग, मग शिल्डिंग, मग ओपनिंग प्रेयर. व्हिज्युअलायझेशन मध्ये सब टायटल नंबर 1, तुम्हाला 21 पायऱ्या चढायच्या आहेत. इमॅजिन करायच्या, जस्ट डिवाइन अशा लाईटच्या, व्हाईट लाईटच्या, अशा सुंदर लाईट प्रकाशात असणाऱ्या पायऱ्या तुम्ही चढताय. 21 पायऱ्या चढायच्या. 21 पायऱ्या चढल्यानंतर तिकडे तुम्हाला एक सुंदर असा तलाव आहे. तुम्हाला त्या तलावामध्ये जायचंय. तलावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे स्वच्छ स्वतःचे हातपाय तोंड धुवायचेत. असं स्टेप बाय स्टेप लिहा. नंतर तलावामध्ये हे काय असतं, क्लिन्झिंग प्रोसेस. याने काय होणार, तुमचं ऑरा क्लीन होणार. ओके, हॅलो, हा. हे झाल्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचंय, तलावामधनं बाहेर आल्यानंतर तुम्हाला पुन्हा 21 पायऱ्या चढायच्या आहेत. पुढच्या पायऱ्या, तलावाच्या शेजारी अजून उंच पायऱ्यात 21 स्टेप्स तुम्हाला पुन्हा वर जायचे. 21 स्टेप्स तुम्ही चढल्यानंतर तिथे तुम्हाला एक गोल्डन गेट येईल. गोल्डन गेट जवळ तुम्ही गेल्यावर
तिथे नॉक करा. गेट ओपन तर तिथे एक एंजल असेल, जी तुमची स्पिरिट गाईड असेल. ठीक आहे, एंजल असेल जे तुमची स्पिरिट गाईड असेल. तिला तुम्ही तुमचं नाव सांगा. मी तुमचं आकाशिक नेम आहे ते सांगा. आकाशिक नाव तुमचं नसेल, ज्यांना मिळालेलं नाहीये त्यांनी तुमचं बर्थ नेम सांगा. मी माझे आकाशिक आता मी सांगणार, मी पूजा, मी मास्टर पूजा, मला माझे आकाशिक रेकॉर्ड चेक करायचे आहेत, म्हणून मी इथे यासाठी आली आहे. प्लीज गिव्ह मी परमिशन. तिला सांगा की मला परमिशन द्या आतमध्ये जाण्यासाठी. मग तुमचं स्पिरिट गाईड किंवा ते एंजल तुम्हाला आत यायला परमिशन देतात. ओके, आतमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्याच तुमचे जे स्पिरिट गाईड आहेत त्यांना विचारा की मला आर्कएंजल मेटाट्रॉनला भेटायचं आहे, मला आर्कएंजल मेटाट्रॉन कडे घेऊन जा. मग तुमचे गाईड तुमचा हात पकडून तुम्हाला आर्कएंजल मेटाट्रॉन कडे घेऊन जातील. जाता जाता जेव्हा तुम्हाला लांबून एक सुंदर असं गोल्डन टेम्पल दिसेल, तुम्हाला एक गोल्डन टेम्पल दिसेल आणि त्या टेम्पलच्या बाहेरच, ते टेम्पल खूप सुंदर, अतिशय सुंदर टेम्पल, जे पण तुम्हाला दिसेल तुम्ही इमॅजिन करा. त्याचा ऑरा गोल्डन, सिल्वर, पिंक असा व्हॉटेवर असा कुठल्याही कलरचा असेल. जितकं उत्कृष्ट पद्धतीने इमॅजिन करता येईल तितकं करा. ठीक आहे, आणि त्या टेम्पलच्या बाहेरच तिथे आर्कएंजल मेटाट्रॉन उभे असणार तुमची वाट बघत, आणि तुमचे गाईड तुमचा हात पकडून त्या सुंदर ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आर्कएंजल मेटाट्रॉन पर्यंत. मग आर्कएंजल मेटाट्रॉनला तुम्हाला सांगायचंय की आर्कएंजल मेटाट्रॉन, मी मास्टर पूजा, मला माझे आकाशिक रेकॉर्ड्स बघायचे आहेत, प्लीज तुम्ही मला परमिशन द्याल का? किंवा त्यांचे प्लीज तुम्ही मला परमिशन द्या माझे आकाशिक रेकॉर्ड बघण्याची. त्यांची परमिशन मागा थोडक्यात. ओके, ही परमिशन तुम्हाला मिळणार. नंतर तुम्ही त्या टेम्पल मध्ये प्रवेश करणार तुमच्या गाईड बरोबर. मग तुमचे गाईड तुम्हाला त्या टेम्पल मध्ये घेऊन जाणार आतमध्ये, आणि जसं तुम्ही आत जाणार तिथे तुमच्यासाठी ना टूल सुद्धा ठेवलेले असणार. एका सुंदर अशा टेबल वरती आतमध्ये
तुमच्यासाठी एक सुंदर पेन असेल क्रिस्टलचं. तुमच्यासाठी एक सुंदर क्रिस्टलचं पेन असेल, एक बॉल असेल. ओके, एक सुंदर पेन असेल, एक बॉल असेल. ते फक्त बघा, ते तुमचं मटेरियल असणार आहे सगळं. एक सुंदर अशी मोठीच्या मोठी बुक असेल. हे कशासाठी आहे माहितीये का? कॉन्ट्रॅक्ट चेंज करण्यासाठी तुम्हाला लिहावं लागेल. त्यासाठीचे तुमचे टूल तिथे ठेवलेले आहेत. तिथे हात लावता नाही, परमिशन शिवाय लावायचं नाही. त्यानंतर तुमचे गाईड तुम्हाला घेऊन जाणार तुमच्या आकाशिक लायब्ररीमध्ये. तिथूनच त्या टेम्पलमध्ये एंट्री केल्यावर सगळीकडे तेच असेल. आणि तुम्हाला तुमचं आकाशिक बुक काढून देणार. ओके, ते बुक तुम्ही असं हातामध्ये घ्यायचंय. हे बुक एनर्जीचं बुक असतं, सुंदर असं. त्याच्यातनं इमॅजिन करा खूप लाईट येतोय, खूप प्रकाश येतोय. ओके, आणि मग म्हणायचं तुम्ही, द रेकॉर्ड्स आर ओपन. हे रेकॉर्ड्स, या व्यक्तीचे हे रेकॉर्ड्स आता मी ओपन करत आहे. प्रेयर मध्ये ते आहे, प्रेयर तर बोलायची. पुन्हा एकदा एवढी प्रोसेस केल्यानंतर तुम्ही पुन्हा ती प्रेयर बोलू शकता. कारण मला सवय, मी परत परत प्रेयर बोलते. जेव्हा बुक पण ओपन करते त्याच्या आधी मी प्रेयर बोलते की ही प्रेयर, हे बुक मी आता ओपन करत आहे. ओपन केल्यानंतर जस्ट इमॅजिन करा, जे माझे अनुभव आहेत ते मी शेअर करते, की तो सगळा दिव्य प्रकाश तुमच्या आतमध्ये, तुमच्या आज्ञाचक्रात, तुमच्या पूर्ण डोक्यात, शरीरात प्रवेश करतोय. कारण इतकं त्या बुकची एनर्जी आहे की ते ओपन केल्यावर त्यातनं असा गोल्डन लाईट येतोय. बुक ओपन करायच्या आधी, आता मी समजा माझं बुक ओपन करतेय, तर मी त्या बुक वरती माझं नाव बघणार. आता मास्टर पूजा, मगाशी मी एक्झाम देत होती, पण मी माझं बर्थ नेम आहे तेच बघणार जे आहे. ठीक आहे, तर ते नाव मी बघणार पूर्ण, की हे माझं नाव त्या बुकवर आहे वरती कोरलेलं. आणि म्हणून मी आता माझं पुस्तक ओपन करते, माझं आकाशिक बुक मी ओपन करते. आणि मग म्हणायचं की या प्रश्नाचं उत्तर मला यामध्ये बघायचं आहे. आता तर तुमच्यामध्ये ते उत्तर डिकोड केलं जातं. कोणाला दिसेल, कोणाला डिकोड होईल, कोणाला काहीतरी व्हिज्युअलाइज होईल, असं काही होईल. अशा प्रकारे उत्तर मिळतं. यामध्ये तुम्हाला सगळं बघायचं आहे, काय झालंय, कसं झालंय. जे काय प्रश्न विचारायचे ते प्रत्येक प्रश्न बघा, उत्तर लिहा, उत्तर घ्या. ओके, उत्तर झाल्यानंतर हे बघा, कॉर्ड्स कटिंग. हे तुम्ही आकाशिक बुक बघितलं, सगळं झालं, तर इथे काय करायचंय, नंतर आपण कॉर्ड्स कटिंग बघितलं, त्यानंतर बुक बंद करा. ते बुक पुन्हा तुम्ही रिटर्न द्या तुमच्या गाईडकडे. ठीक आहे, हे सगळं केल्यानंतर कॉर्ड कटिंग करायचंय. आणि कॉर्ड कटिंग कसं करायचंय, आपला हात आहे हा नाईफ आहे, आणि आपण म्हणायचं की आता मी माझे आकाशिक रेकॉर्ड्स बरोबर माझे जे कॉर्ड्स आत्ताच्या कनेक्ट आहेत त्या मी कट करते. कॉर्ड कट, 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 3 टाइम्स कॉर्ड कट. मी लेफ्टी आहे म्हणून मी लेफ्ट हँडने करते, तुम्ही राईट हँडने करू शकता. जे राईटी आहे ते राईट हँडने करा. 3 टाइम्स कॉर्ड कट, कट, कट.
त्यानंतर क्लोजिंग प्रेयर, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आकाशिक, नाही तर तुमचे आकाशिक रेकॉर्ड्स असेच ओपन राहतील. रेकॉर्ड्स कधी ओपन ठेवायचे नसतात, ते आठवणीने बंद करायचे असतात. कॉर्ड कट केल्यानंतर त्या रेकॉर्ड्सना तुम्हाला क्लोज करायचे. ओके, रेकॉर्ड्सना क्लोज, तर क्लोजिंग प्रेयर पण असते. ते झाल्या तुम्हाला मी म्हटलंय जर्नलिंग करा, एक बुक बनवून ठेवा. तुम्ही काय पाहिलं, काय तुम्हाला आन्सर आले, लगेच लिहून काढायचं. कारण थोड्या वेळाने तुम्ही ते विसरून जाता. बरीच लोक मला आकाशिक एक्सेस होऊन 15-20 दिवस झाले तरी मॅडम तुम्ही ते सांगितलेलं मला त्याच्यामध्ये, तर मला नंतर खरं तर काही आठवत नसतं. त्याचं उत्तर मला हवं आहे, हे काय होतं त्याचं मला काही आठवत नसतं. मला मी कोणाचं त्यावेळी घेतलेलं, काय सांगितलेलं काही आठवण. दिवसभरात एवढे एक्सेस करत असते मी, पण ते नाही लक्षात राहत. खरं तर तुम्हाला तुमचा अनुभव येईल तेव्हा कळेल. आणि स्टार्टिंगला तुम्ही स्वतःच 1 ते 2 वेळा करा, स्वतःच करा. कारण आकाशिक रेकॉर्डमध्ये तुमची खूप एनर्जी खेचली जाते. असं असतं. काही वेळेला काही जणांना ट्रेन पण फील होईल, कारण खूप एनर्जी आपली त्याच्यात यूज होते. असं आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर स्टेप्स. आता हे लिहू नका, तुम्हाला मी पाठवेन. ज्यांना मराठी रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग ऐकून मराठी ज्यांचं आहे ते मराठीमध्ये लिहू शकतात. इंग्लिशमध्ये प्रेयर मी पाठवेन ग्रुपवरती, आणि मी PDF पाठवणारच आहे, त्यामध्ये असेलच. ओपनिंग प्रेयर, ठीक आहे. मी वैश्विक स्रोताला नमन करतो, म्हणजे मी युनिव्हर्सला नमस्कार करत आहे. सर्वव्यापी स्रोत माझ्या हृदयाच्या गर्भातून आणि अनकंडिशनल, बिनशर्त म्हणजे अनकंडिशनल लव, याच्या मी आता इथे थोडेसे ना जनरल आपले शब्द आहेत ते ऍड करीन. थोडे काही शब्द आपण इंग्लिश यूज करतो इझिली, ते याच्यामध्ये मी ऍड करीन, म्हणजे तुम्हाला हेल्प होईल मराठीत न करतानाही. मी दिव्य सोनेरी प्रकाशाच्या ज्ञानी आणि प्रेमळ अस्तित्वांना आणि आकाशिक रेकॉर्ड्सच्या संरक्षकांना विनंती करतो. नेहमी आपण वुमेन्स असलो ना, फिमेल, तरी पण तुम्ही करतो म्हणा, कारण आत्म्याला लिंग नाही, आत्मा करतोच असणार. सत्याचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, बरे म्हणजे हील करण्यासाठी आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाला वाढीकडे निर्देशित करण्यासाठी माझ्या हृदयाला आणि आत्म्याच्या रेकॉर्ड्सच्या हृदय आणि आत्म्याशी जुळवून घेण्यास मदत करा. मला रेकॉर्ड्सच्या पवित्र आणि सूक्ष्म ज्ञानामध्ये सन्मानाने कार्य करण्यास मदत करा. येथे मला निक्षपाती अधिकाराने प्रेम, मार्गदर्शन आणि उपचार यांचे संदेश सर्वोत्तम प्रकारे पोहोचवण्याची परवानगी द्या. ही अशी असते ओपनिंग प्रेयर. मी इथे जे ज्यांना मराठी हवी आहे त्यांना इझी लँग्वेज मध्ये मी करून देईन, ग्रुपवरती शेअर करीन. पण मी असं सांगेन की इंग्लिशचीच प्रेयर मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देईन. कारण मराठी शब्द जे आहेत ना, ते आपण बघा सहज काही इंग्लिश शब्द असे यूज करतो, आणि त्याचा मराठी शब्द तुम्ही करायला लागला तर तो खूप हार्ड वाटतो. तसं नको व्हायला, यासाठी इझी मराठीमध्ये मी ग्रुपवर पाठवीन, आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये पण. नंतरची ही असते क्लोजिंग प्रेयर, की जे काही मला हे दिले त्यासाठी थँक्यू सो मच. आय नाव क्लोज द रेकॉर्ड्स, की मी आता रेकॉर्ड्स माझे बंद करत आहे, आणि बुक तुम्ही देऊन टाकलेलं असते. ओके, अशा प्रकारे आपल्याला आकाशिक मध्ये प्रवेश करायचा आहे. रेकॉर्ड्स क्लोज केल्यानंतर तुम्ही जसे गेलेले आहात तसं तुम्हाला पुन्हा रिटर्न यायचंय थँक्यू म्हणून.
ओके, आज आपण हे शिकलेलो आहे की आकाशिक मध्ये आवाज येतोय ना माझा? आकाशिक मध्ये आपण कसा प्रवेश करू शकतोय? कठीण वाटतंय का? थोडंसं वाटेल, नंतर नाही वाटणार. सुरुवात आहे. हो, मी इथे जिथे आहे ना तिथे थोडं नेटवर्कचा खूप इश्यू आहे त्यामुळे. ओके, मध्ये मध्ये आवाज माझा ब्रेक होतोय मलाही कळतंय. तर आता मी मेडिटेशन घेणार आहे. हे मेडिटेशन मी रेकॉर्ड तर करतेच आहे. आता हे थांबवते मी. रेकॉर्डिंग सेपरेट येते मेडिटेशनचं.